नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। राज्यातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर विचार विनिमय करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या लवाडीची बैठक 4 जानेवारीला शिर्डीत होतीये। या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील ऊसतोड कामगार संघटनांनी संपाचा इशारा दिला। या पार्श्वभूमीवर साखर संघ आणि कामगार संघटनांची नुकतीच बैठक झाली होती। कामगारांच्या मजुरीत 29% दरवाढ करण्याची तयारी साखर संघाने दाखवली, तर दरवाढ 40% असावी यावर ऊसतोड कामगार संघटना ठाम राहिल्या। त्यामुळे यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाहीये। 5 जानेवारीपर्यंत तोडगा न निघाल्यास कोयता बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनांनी दिलाय। दरम्यान मजुरांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंकजाताई मुंडे यांच्या लवादाने घ्यावा यावर साखर संघ ऊसतोड मजूर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं एकमत झालं होतं। त्या अनुषंगाने येत्या गुरुवारी 4 जानेवारी रोजी शिर्डी येथे पवार मुंडे लवादाची बैठक होणार आहे। या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता। आपण ज्या शहरात राहतो त्या शहरात आपले स्वतःचे हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते। मात्र जागेच्या वाढत्या किमती, आर्थिक अडचण व घर बांधण्यासाठी लागणारी तजवीज या सर्व अडचणी असतात। आता ही चिंता दूर होणार असून नामदार धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी शहरात एक महत्त्वाकांक्षी गृह प्रकल्प राबवला जातोय। आनंदी घरकुल प्रकल्पासाठी परळीत घर नसणाऱ्या गरजू व सर्वांनाच परवडेल असे सुसज्ज घर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी व अतिशय माफक दरात नागरिकांनी स्वतःच्या हक्काचं घर मिळणार आहे। या प्रकल्पाच्या माहिती पत्रकाचे नुकतेच नामदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले। राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे। गरजूंना हक्काचं छप्पर कमीत कमी परवडणाऱ्या किमतीत सुसज्ज 1500 घरांचा गृह प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहे। ऐतिहासिक परंपरा लाभलेले परळी वैजनाथ शहर वेगाने विकासाकडे झेपावत आहे। शहराच्या अंतर्गत भागात जुन्या वास्तू व बाहेरच्या भागात शेती असं साधारण 15-20 वर्षापूर्वीचं चित्र आता बदललेलं आहे। शहरातही मोठ्या वास्तू उभ्या राहत आहेत व शहराच्या बाहेरच्या बाजूसही नवनव्या वसाहती गृह प्रकल्प आकाराला येत आहेत। परळी शहरामध्ये ज्यांचं स्वतःचं घर नाही, जे भाड्याच्या घरात राहतात, नवीन घर घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही, कामगार, श्रमिक, शेतमजूर, विविध उद्योगांमधील मजूर, असंघटित क्षेत्रातील कामगार, रोजंदारीवर काम करणारे अशा अत्यंत गरजू व घरापासून वंचित राहणाऱ्या समाज घटकांसाठी आपल्या स्वतःच्या हक्काचं घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं माफक दरात आनंदी घरकुल हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। त्यामुळे अगदी परवडणाऱ्या किमतीत आता परळी नागरिकांचं घराचं स्वप्न साकार होणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे बंड करून बाहेर पडलेल्या अजित पवार गटाच्या नेत्यांविरोधात अपात्रतेची कार्यवाहीसाठी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी पार पडणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 31 जानेवारी पूर्वी यावर निकाल द्यावा लागणार आहे। त्यानुसार येत्या गुरुवारपासून सुनावणीला सुरुवात होतीये। दरम्यान निवडणूक आयोगाच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा निकालही कुठल्याही क्षणी येऊ शकतो। माध्यमातील वृत्तानुसार राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणी गुरुवारी सुनावणीला सुरुवात होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी पार पडणार आहे। सुप्रीम कोर्टानं या संदर्भात राहुल नार्वेकर यांना याबाबत सूचनाही दिल्या। दरम्यान सध्या राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष याबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे। याचा निकालही कोणत्याही क्षणी येऊ शकतो। तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोरही सुनावणी सुरू होत आहे। याचाही निकाल 31 जानेवारी पूर्वी विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यावा लागणार आहे। नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थी केंद्र बिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव दिला जाणार असल्याचं प्रतिपादन सिनेट सदस्य प्राध्यापक नाना गोडबोले यांनी केले। येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जनजागृती सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य प्राध्यापक गोडबोले बोलत होते। लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं महाविद्यालयाच्या प्रांगणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, संस्थेचे कोषाध्यक्ष प्राध्यापक प्रसाद देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य प्राध्यापक नाना गोडबोले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम क्षेत्राचे संघटन मंत्री देवदत्त जोशी, प्राचार्य डॉ. विद्या देशपांडे, दीनदयाळ बँकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर देशमुख, विद्यार्थी परिषदेचे छात्र नेते श्याम मुंडे उपस्थित होते। देवदत्त जोशी यांनी आपल्या मनोगतात
आपणा सर्वांना या नव्या बदलाला सामोरं जायचं असून त्यात आलेल्या सर्व अडचणींना सोडवण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सदैव सहकार्य करेल असं प्रतिपादन केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण नवाडे तर आभार श्याम मुंडे यांनी मांडले। या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण मुंडे यांच्यासह विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। शहरातील नगर परिषद प्रशासनाकडून घरकुल लाभार्थींना पीटीआर देण्यासाठी आलेल्या मागासवर्गीय लाभार्थ्यांकडून अडवणूक करून सक्तीचं कर वसुली केली जाते। ही सक्तीची कर वसुली नगर परिषदेनं थांबवावी तसेच पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रश्नी लक्ष घालावं अशी मागणी निवेदनाद्वारे मिलिंद घाडगे यांनी केली आहे। याबाबत परळी मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। सध्या महाराष्ट्र राज्यात केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या मागासवर्गीय समाजसेवकांसाठी पक्के घर देण्याचा उपक्रम शासन नगर परिषद मार्फत राबवण्यात येत आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःची जागा असल्याबाबतचा पुरावा म्हणजे पीटीआरची नक्कल देणं बंधनकारक आहे, परंतु लाभार्थ्यांना ते काढण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडे जावं लागतं। याचाच फायदा घेऊन नगर परिषद प्रशासन लाभार्थ्यांकडे थकीत असलेला मालमत्ता कर सक्तीने वसूल करत आहे। ज्यांच्याकडे मालमत्ता कर भरण्यासाठी पैसे नाही त्यांना पीटीआर दिला जात नाही आणि त्या गरीब मागासवर्गीय दारिद्र्य रेषेतील जीवन जगणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेतून वंचित ठेवण्याचं पाप परळी नगर परिषद प्रशासन करत आहे। या योजनेचा लाभ मिळवून देणं ही शासनाची नगर परिषद प्रशासनाची जिम्मेदारी असताना सुद्धा नगर परिषद प्रशासन जाणीवपूर्वक मागासवर्गीय गरीब दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या समाजावर सक्तीची कर वसुली करून त्यांना शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवत आहे, मागासवर्गीय समाजाला त्रास देत आहे। आपणास या निवेदनाद्वारे खालील प्रमाणे मागणी करण्यात येते। घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलाही कर भरण्याची सक्ती न करता मोफत पीटीआर देण्यात यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र जनआंदोलन उभं करण्यात येईल असा इशारा जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या समवेत तालुका अध्यक्ष गौतम साळवे, शहराध्यक्ष गफार खान, तालुका उपाध्यक्ष एजाज शेख यांनी दिलाय। येथील पत्रकार आणि अनिरुद्ध जोशी सोमवारी 25 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास अवधूत जयंती निमित्त दत्तवाडी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथे दर्शनासाठी गेले होते। तेव्हा नारायण दत्तानंद स्वामी, माधवाश्रम स्वामी व राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या समाधी पुढे डोळे मिटून एकाग्रतेने नतमस्तक झालेले असताना पाठीमागून अचानकपणे धनंजय देशमुख राहणार सोनपेठ तेथे आला व त्यानं अनिरुद्ध जोशींना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत, तुला रावसाहेब शिंदे व मी सांगितलं आहे की तू आणि तुझ्या कुटुंबातील कोणीही मंदिरात पाऊल टाकायचं नाही, तुला पत्रकारितेचा माज आलाय, तो कसा जिरवतो ते बघ असं म्हणत अचानक जोरदार मारहाण करायला सुरुवात केली होती। यावेळी धनंजय देशमुख व त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या साथीदारांनी गळा दाबून त्यांना जीवनिशी ठार मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। त्यावेळी गावकरी मध्ये पडले म्हणून अनिरुद्ध जोशी वाचले, अन्यथा ते जागीच गळतप्राण झाले असते। गावकऱ्यांनी दाखवलेल्या समयसूचनेमुळे मोठा अनर्थ टळला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली होती। या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात 25 डिसेंबर रोजी धनंजय देशमुख त्यांच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दाखल केली होती। त्यानंतर सोनपेठ पोलिसांनी तपास करून घटनेचं गांभीर्य बघून 1 जानेवारी 2024 रोजी धनंजय देशमुख व त्याच्या साथीदारांविरुद्ध असून भारतीय दंड संहितेत कलम 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार वशिष्ठ लटपटे कायदेशीर कार्यवाही करत आहेत। विवाह सोहळा हे आपल्या संपत्तीचं आणि संपर्काचं जाहीर प्रदर्शन करण्याचं साधन बनलंय। आपल्या मुला-मुलींच्या विवाहामध्ये करोडो रुपयांचा खर्च करायचा, गाजावाजा करायचा आणि इतरांपेक्षा आपल्या कार्यक्रम किती मोठा किंवा शाही झाला याचं प्रदर्शन करायचं अशी अनिष्ट प्रथा निर्माण झाली। अनेक जण या प्रथेचे बळी ठरले जातात। मात्र येथील इंटक कामगार संघटनेचे नेते दत्तात्रय गुट्टे यांनी या सर्व प्रकाराला फाटा देत समाजापुढे आदर्श निर्माण केलाय। त्यांच्याकडे सर्व साधन आणि संपत्ती उपलब्ध असूनही त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहात अनावश्यक खर्चांना फाटा देऊन शिल्लक राहिलेली रक्कम शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एक दिवस समाजासाठी या संस्थेला दिली आहे। त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि सामाजिक बांधिलकीचं भान या दोन्हीचं कौतुक केलं जात आहे। सौ सुधाताई व श्री दत्तात्रय गुट्टे यांची कन्या चिसवका पौर्णिमा आणि सौ हर्षा माणिकराव नागरगोजे यांचे चिरंजीव शुभम यांचा शुभविवाह नुकताच म्हणजे 25 डिसेंबर रोजी
गोरज मुहूर्तावर संपन्न झालाय। सनई चौघड्याच्या मंगलमय निनादात आणि सुमधुर मंगलष्टकांच्या सुरात हा विवाह सोहळा संपन्न झाला। यात महत्त्वाचे असे की या विवाह सोहळ्यासाठी इतरांप्रमाणे ना डीजेचा दणदणाट होता ना बँडचा दणदणाट, तर दत्तात्रय गुट्टे यांनी खास विनंती करून पोलीस बँड पाचारण केलं। विवाहासाठी अतिशय भव्य दिव्य अशी आणि अगदी राजेशाही व्यासपीठ उभारलं होतं, तर संपूर्ण विवाहस्थळाची रचनाच तासनतास बघत बसावी अशी होती। सर्व परिसर अतिशय आकर्षक व प्रत्येकाची नजर खिळवून ठेवतील अशा पद्धतीने निर्माण केला होता। 3 जानेवारी रोजी बुद्धवंदना संघ भीमनगर परळी यांच्या वतीनं सायंकाळी 7 वाजता येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला। बुद्धवंदना संघ दरवर्षी हा कार्यक्रम घेत असतो। यावर्षी हा जयंतीचा कार्यक्रम महिलांकडून केला जाणार असून संयोजन, संकलन, प्रास्ताविक व भाषण हे सर्व महिलाच करणार। या कार्यक्रमात परळी शहरातील सर्व समतावादी चळवळीत काम करणाऱ्या महिला सहभागी होऊन त्या सावित्रीबाई फुले समतावादी, स्त्रीवादी या कार्यक्रमासाठी अनिताताई रोडे, वंदना जगतकर, यशस्वी जगतकर, संगमित्रा ताटे मॅडम, सविता ताटे मॅडम, ऍडव्होकेट प्रतीक्षा तरकसे महिला वक्त्या आपले विचार व्यक्त करणार आहेत। या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावं आवाहन छायाताई रोडे, द्वारका रोडे, गवळणबाई गोखले, संभावना रोडे इत्यादींनी केले आहे। आता येथे सांगू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।